ते बाया माझ्या आईला काही सुधरू दिनात पागल करून ठेवलं ह्यांनी. बीपीची थायरॉइडची गोळी चालू केली. ए बाई, काय काम धंदा आहे का नाही तुला? उठलं सुटलं सकाळी दाराला येऊन बसता. अगं आई, तुला कितीदा सांगितलंय असल्या बायाच्या गल्लीतल्या चाड्या ऐकत जाऊ नको म्हणून. काय करू सांग मग, काय करू रे बेटा? अगं काय करू नाही, अध्यात्माचे पुस्तक वाच, काहीतरी पुण्य कमव, स्वर्गात जायचंय का नाही तुला? जायचंय. 4 पानं अध्यात्माचे वाच, गल्लीतल्या चाड्या ऐकू जिस्तोर. बर कळालं का? वाचतीस का? वाचते की आणतो मी जाऊन पुस्तक. ए उठ तू, हे बाहेर उठ. माझ्या आईचं डोसकं खाऊ नका. चल चल बाहेर. चाललाव की नाही डबल दाराला येऊ नका बघा. डोसकं खराब करून टाकलं आमच्या आईच्या ह्यांनी सकाळपासून. फलानी गेली, बिस्तानी गेली, असं झालं तसं झालं. ह्यांच्या नादी लागू नको. 4 पानं अध्यात्माचे वाच, स्वर्ग प्राप्ती होईल. हा वाचते. पुस्तक नाही ते आणून दे. आता जायलोय, आणून तुला सर्व पुस्तकं आणून देतो, वाचित बस फक्त. हो बर, कुठून आणणार आहेस रे बेटा? कुठून? अगं आई, आपल्या उदगीर मधून, गरजेच्या जनरल स्टोअरवरून. त्याच्याशिवाय दुसरीकडे ते पुस्तकं भेटत नाहीत. एकदम चांगल्या प्रकाशनाचे अध्यात्माचे ओरिजिनल पुस्तकं गरजे जनरल स्टोअर, हनुमान कट्ट्याला जाताना डाव्या हाताला. बरोबर आहे? बरोबर. मग तर वाचशील का नाही? वाचते. तू आणून दिल्यावर वाचते. चाड्या करू नको, आपल्याला स्वर्गात जायचं. हा बस. आईला आईनं इथंच सांगितली होती, दिनकर किशनराव गर्जे. हो मालक, धर्माचे 4-5 ग्रंथ द्या बरं. आमची आई निस्त्या गल्लीतल्या बायासोबत चाड्या करू करू डोसकं किट करायली माझ्या बायकोचं. अजून काय देऊ? काय नाही, धन्यवाद मालक. बस झालं. कमीत कमी धर्मग्रंथ वाचून तरी तिथं डोकं ठिकाण्याला येईन. गल्लीतल्या बायाच्या चाड्या ऐकू ऐकू एका बी सुनाला सुकानं राहू दे नाही. अरे बापरे. हे बघ काय, हे आपल्या गरजे जनरल स्टोअरहून अध्यात्माचे मी सर्व पुस्तकं आणलेत. आता शांत चित्ताने वाचित बसायचं, चाड्या चुगल्या करायच्या नाहीत. हा ओके, वाचत बसते. हो येतो मग. आता चाड्या चुगल्या करू नको बघ. आता शांत वाचित बस. हा हो बेटा.